नमस्कार, मी हर्षदा वेदपाठक आणि तुम्ही पाहतात स्क्रीन ग्राफिया. मी आज सागरला भेटते, बऱ्याच कालावधीनंतर भेटते आणि त्याच्यासारखा व्यस्त कलाकार जो की एका मालिकेतून, एका टी व्ही मालिकेतून सगळ्यांच्या मनात घर करणारा हा कलाकार पुन्हा एकदा एक अशी गंमत घेऊन आला आहे तुमच्यासाठी. ती काय गंमत आहे, काय कलाकृती आहे, जाणून घेऊया. सागर, वेलकम टू स्क्रीन ग्राफिया. थँक्यू सो मच. अच्छा, शिक्कामोर्तब हे तुझं आगामी नाटक आहे. थोडक्यात सांगशील नेमकं काय तुझी भूमिका आणि कसं काय शिक्कामोर्तबला तू शिक्कामोर्तब केलंस? प्रमोद शेलार हे लेखक दिग्दर्शक आहेत या नाटकाचे आणि त्यांनी मला कथा ऐकवली. त्यानंतर पूर्ण नाटकाचं वाचन केलं आणि मला खूप भावली, कारण हे एक सत्यघटनेवर आधारित नाटक आहे आणि खूप चांगल्या विषयाला आणि आपल्या काय म्हणू शकतो की पूर्ण भारताच्या विषयाला हात घालणारं हे नाटक आहे. पण विनोदी पद्धतीने ते लोकांसमोर येतं आणि उत्तरार्धात ते जो विषय आहे तो लोकांसमोर येतो. पण नाटक करताना एक खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं. चित्रपट मालिकांमध्ये तुम्हाला टेक रिटेक वगैरे सगळं असतं, नाटकामध्ये तसं नसतं. ते कलाकार म्हणून तू स्वतःला कसं ॲडजस्ट करतो तिथे? नाही, एवढ्या वर्षाची सवय आहे. म्हणजे आत्ता माझं एक आता 23वा व्यावसायिक नाटक आहे आणि माझ्या करिअरची सुरुवातच नाटकापासून झाली आहे. एक 22 वर्ष झाली असतील मी नाटक करतो आहे सातत्याने. आणि त्यामुळे आता काय फार असं काही बर्डन येत नाही, पण मजा येते फार. आता ती मजा लोकांनाही देता येते मला. बरं, कलाकार म्हणून एखादं नाटक आणि टी व्हीवरचा कार्यक्रम आणि फिल्म, तू कलाकार म्हणून स्वतःला कशाप्रकारे हे आता इथे नाही चालायचं, हे इथे करता येईल, इथे लिबर्टी आहे, हे कसं काय ॲडजस्ट करतो? हो, तसं होतं ना. तुम्हाला आता नाटक केल्यानंतर तुम्हाला तिथल्या तिथे प्रतिसाद मिळतो. लोकांच्या हशा असतील, टाळ्या असतील. तसं सिरियलमध्ये नाही होत. सिरियलमध्ये कधी लोक कधी एपिसोड टेलिकास्ट होईल, त्यानंतर मग कोणी फोन केला तर केला असं. सिनेमामध्ये तुमचा एक स्पॅन असतो की तुम्ही त्या दरम्यान शूटिंग करता, त्यानंतर काही कालावधींसाठी तो थिएटरला लागतो आणि त्यानंतर तो OTTवर येतो. असे या 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 त्यामुळे तिन्ही प्रकार हे वेगवेगळे आहेत माझ्यासाठी आणि तिन्ही ठिकाणी काम करायला खूप मजा येते. असं काय आव्हानात्मक कधी काय जाणवलं? कारण तू बरीच नाटकं केलीस प्रत्येक नाटकाच्या. प्रत्येक प्रत्येक नाटक आव्हानच असतं. म्हणजे आपण फसवू नाही शकत त्या ठिकाणी लोकांना की हे नाटक असंच करूया रे, असं नाही. लोक तुम्हाला बघायला येतात, तिकीट काढून येतात, 500 रुपयाचं तिकीट काढतात, वेळ देतात. तुमच्यासाठी काढलेला वेळ असतो तो आणि त्याचं मनोरंजन करणं हे आपलं काम आहे आणि ते मी अविरतपणे करत राहीन यापुढे पण. एक तू नवखा कलाकार असताना तुला एका मालिकेने हात दिला, प्रेक्षकांच्या तू मनात घर करून बसला आणि आता OTT जे आहे, ज्यांना चित्रपट करायचं त्यांना एक माहेरघर वाटतंय. एक कलाकार म्हणून तू या नवीन व्हेंचरबद्दल काय सांगतो, नवीन प्लॅटफॉर्मबद्दल रादर? माझं एवढंच म्हणणं आहे की जे काय कलाकारच नाही, तंत्रज्ञ असतील किंवा काय कुठले या फील्डमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला काम मिळावं. जेवढं हे काय माध्यमं वाढत जातील, मग ते OTT असेल किंवा सिरियल्स असतील किंवा कुठलेही, सगळ्यांना कामं मिळावी, सगळ्यांना सुखी आयुष्य घालवता यावं एवढं म्हणेन मी. गॉडफादर नाही तुला, स्वतःच्या मेहनतीने तू आज उभा आहेस, लोक तुला पसंत करतात, म्हणजे तू कुठेही जाशील तर तुला असं स्वतः सागर कारंडे सांगायची गरज नाही. कसं वाटतं या भावनेबद्दल? खूप छान वाटतं, खूप छान. म्हणजे काय सांगू आता, मी कुठलंही बॅकग्राऊंड नसताना इथपर्यंत पोचलो. घरच्यांनी खूप साथ दिली, मित्रमंडळींनी खूप साथ दिली. इकडे या क्षेत्रात भेटलेला प्रत्येकजण, माझा मित्र असतील काय असतील, त्यांनी खूप साथ दिली. त्यामुळे हा दिवस मी बघतोय. गॉडफादर नाहीची कधी खंत वाटली का? नाही, इथे ज्यांच्याबरोबर मी काम केली, जे जे दिग्दर्शक लेखक मला लाभले, ते सगळेच गॉडफादर होते माझे. बरं, कधी अशी इच्छा होते का की म्हणजे आता तू अनेक वर्ष या क्षेत्रात आहेत, तर नाही नाही, हे जे करतोय बरोबर नाही, तर आपण इनपुट द्यायची इच्छा होते का आणि स्वीकारतात का समोरची मंडळी? हो, स्वीकारतात की आपल्याला अशी माणसं पण सापडतात, आपल्याला भेटतात की तुमचं ते काम आवडलं नाही मला, ते नाही. मग आपण आपल्यामध्ये काही बदल सगळ्यांनाच सगळं आवडलं पाहिजे असं काही नाही. प्रत्येक माणसाची टेस्ट वेगळी असते. कोणाला हे आवडतं, कोणाला ते आवडतं. आपण आपलं मनोरंजन करत राहावं बस. शेवटचा एक प्रश्न आहे. तू एका
साधारण कुटुंबातून साधारण बॅकग्राऊंडमधून पार्श्वभूमी नसताना इकडे आला, जे नवीन कलाकार आहेत, नवीन मंडळी आहेत, ज्यांना तू त्यांचा एक लीडर वाटतो, किंवा जे काही लहान खेड्यातून मुलं जी पाहतात तुला किंवा मुली पाहतात, त्यांना काय मार्गदर्शन सांगशील? मी एवढंच म्हणेन की तुम्ही या क्षेत्रात येत आहे, या वेलकम आहे, यात फार मोठं नाव कमवा, पण मेहनतीला पर्याय नाही. मी काय झालं आहे माहिती आहे का, आता मेहनतीशिवाय सगळं हवंसं झालं की पटकन सिरियल मिळालं पाहिजे, पटकन सिनेमा मिळाला पाहिजे. पण तसं नसतं. तिथे मेहनत करणंच गरजेचं असतं. तर मेहनत करा, एवढंच म्हणा. शिक्कामोर्तब नंतर काय करत आहेस? नाटक, मालिका आणि टी व्हीमध्ये? सध्या सगळं कॉन्सन्ट्रेशन नाटकावर आहे माझं. फिल्म नाही घेतेस काय? नाही नाही, हे जरा याचे प्रयोग होऊ देत, जरा 100-200, त्यानंतर मग विचार करेन. सागर, थँक्यू सो मच. आणि तुझ्यासारखा गुणी जो कलाकार आहे तो कुठेही गेला, कशातही काम केलं तरी तो आम्हाला जवळचाच आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.